नमस्कार श्रोते हो. पितृपक्षाबाबत आपल्या सगळ्यांच्या मनात समज गैरसमज असतात. आपल्याला बरेच प्रश्न पडलेले असतात. तर ह्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आम्ही अमृत संवाद या यूट्यूब चॅनलवरती आमंत्रित केलेलं आहे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते श्रीयुत कृ सोमण सरांना. सर, कधी-कधी असं होतं, की 2 भाऊ आहेत, पण दोघंही कामानिमित्त वेगवेगळ्या शहरामध्ये आहेत. तर मग तेव्हा पितृपंधरवड्यामध्ये दोन्ही भावांनी आपापल्या घरी श्राद्धपक्ष हे करायचं, का जो मोठा असेल त्यानीच, का दोघांनी आपापल्या घरी केलेलं चालतं वेगवेगळ्या नाही, ठिकाणी? इथे लक्षात घ्या, कुठे आहे हे महत्वाचं नाही. हां. समजा एखादा मुलगा अमेरिकेत आहे, हो. तिथे श्राद्ध केले तरी चालेल. हां. किंवा भारतात आहे, तिथे श्राद्ध केले तरी चालेल. स्थळ महत्वाचं नाही, अच्छा. तो महत्वाचा आहे, व्यक्ती. आणि बरोबर. त्यांनी श्रद्धापूर्वक केलेलं कर्म महत्वाचं आहे, आणि त्यामागची भावना. ती भावना. आणि लक्षात घ्या, हे समाधान आहे. बरोबर. जीवनाचं तत्वज्ञान हेच आहे ना, आनंदानं जगायचं आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करायचा. समजा तो अमेरिकेत आहे किंवा परदेशात आहे आणि त्यांनी भारतातल्या संस्थेला देणगी द्यायची असेल, श्रद्धे वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ, बरोबर. किंवा ज्या गावात तो राहत होते त्याचे हां. वडील, त्या गावातल्या शाळेला मदत करायची असेल, हरकत नाही करायला. तेव्हा कुठे करतो हे महत्वाचं नाही, त्यांनी करणं हे महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की जागा महत्वाची नाही, कुठे जिथे जाल हं. तिथे तुम्ही श्राद्ध करू शकता. आणि श्राद्ध करायला पिंडदान किंवा हे करायलाच पाहिजे असं नाही, श्रद्धेनं करायचं ते श्राद्ध, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. सर, असं म्हणतात की पितृपक्षामध्ये जर का तुम्ही भगवद्गीतेचा 7वा अध्याय वाचलात, तर त्यामुळे तुमच्या पितरांना मोक्षप्राप्ती होते. तर हे कितपत खरं आहे? खरं सांगू का, मी असं म्हणेन, पितृपक्षातच कशाला वाचायचं भगवद्गीता. भगवद्गीता ही लहानपणापासून शिकली पाहिजे. अगदी खरं. म्हणजे मला कधी कधी आपल्याकडे काय झाले, भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, इतर धार्मिक ग्रंथ जे आहेत ना, ते वृद्धापकाळी वाचायचे. हो. खरं म्हणजे ते तरुणपणी वाचायला पाहिजेत. अगदी मी खरं. अमेरिकेला गेलो होतो हं. आणि एका लायब्ररीत विचारलं, एक 100 पुस्तकांची यादी मला द्या हं. जी जास्तीत जास्त लोकांनी वाचली आहे, हां. असं सांगितलं. विचारलं त्यावर. त्या कम्प्युटराइज लायब्ररी होती न्यू जर्सीतील. हो. तिने लगेच बटन दाबून मला लिस्ट दिलं 100 पुस्तकांचं. हां. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी ती सहज नजर टाकली त्या यादीवरती. हां. त्याच्यामध्ये भगवद्गीता होती. अर्नॉल्ड नावाच्या माणसाने भगवद्गीतेचं इंग्रजीत भाषांतर केलेलं त्या यादीमध्ये होतं. अच्छा. मला इतका आनंद झाला. खरंच. आता आपली मुलं परदेशात जातात, तिथे त्यांना विचारतात, तुम्हाला काय भगवद्गीता येत असणार, त्याचा अर्थ येत येत असणार. असणार. रशियामध्ये सुद्धा भगवद्गीता शिकवायला सुरुवात केली होती. आपल्या शाळातून शिकवायला पाहिजे, केवळ पितृपक्षात नव्हे. रोज. हा, पितृपक्षात तर वाचलाच पाहिजे अध्याय सगळे. कारण पितर म्हणतील, वा चांगलं आहे, धार्मिक विधी धार्मिक विधी करतायत, करतायत. त्या दिवसामध्ये ते आपल्याकडे आत्मे येतात अशी श्रद्धा असल्यामुळे. बरोबर. पण कधीही वाचायला पाहिजे. आणि केवळ वाचायची नाही, हं. तर त्याचं मनन करायचं, चिंतन करायचं आणि आचरणात आणायचं. त्यातून हे बोध महत्वाचं घ्यायचा. आहे, ते महत्वाचं आहे. खरं आहे. आणि याच्या उलट बघा, मी गीतारस यावरती 100 व्याख्यानं दिली होती आणि एका कोकणातील लायब्ररीत गेलो हां. आणि त्या मॅडमना विचारलं, लायब्ररीयन होती, की गीता रहस्य तुमच्या लायब्ररीमध्ये आहे का? हां. त्या म्हणाला, का आहे असं वाटतं. मग अच्छा. कपाट ढुंडाळलं, हां. अध्यात्माचं म्हणा, हे आणा मास्टर, त्याने हो. आणलं अध्यात्माचं. हां. बघितलं तर त्यात गीता रहस्य नव्हतं. अच्छा. त्या म्हणाले, नसणार सर. हां. मग चहा वगैरे झाला आणि मग त्यानं विचारलं, मग तुमचं रहस्य कथांचा ग्रंथ मला हे यादी द्या. हां. मग त्यांनी रहस्य कथांची आणली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्य कथांचा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गीता रहस्य, बापरे! आणि त्या कपाटात त्यांनी पुस्तक बघितलं, पहिली आवृत्ती मला पाहायला मिळाली तिथे. वाह! मला तुम्ही सांगा, ही भारतातली स्थिती. म्हणतात ना, जिथे पिकतं तिथे तिथे विकलं विकत जात नाही. नाही. खरं आहे. अमेरिकेत श्रद्धापूर्वक करतात, करतात. भगवद्गीता वाचतात, पाश्चात्य देशात अभ्यास करतात. खरं आहे. आणि म्हणूनच लहान मुलांना लहानपणी हे संस्कार द्यायला पाहिजेत. भगवद्गीतेचा सोपा अर्थ सांगायला पाहिजे. आणि त्यासाठी मी मुद्दाम सांगेन, विनोबा भावेंचं पुस्तक वाचा, भगवद्गीतेवरचं. हो. काय असतं, मुलांना इंग्रजीत सुद्धा भाषांतर केलेलं आहे. ते माझा नातू अमेरिकेत गेला, त्यांनी भगवद्गीता इंग्रजीतली मागवून घेतली. अच्छा. कारण त्याला विचारायला लागले वर्गात मित्र, तो मुसलमान मुलगा होता, तो म्हणाला माझ्याकडे कुराण आहे. अच्छा. ख्रिश्चन मनुष्य मुलगा होता, तो म्हणाला माझ्याकडे बायबल मी बायबल. अभ्यास करतो. हा म्हणाला, अरे मी भारतातून आलोय ने गीताच वाचलेली नाही, म्हणून त्याला गीता पाठवली. लक्षात घ्या,
आपल्याला बाहेर गेल्यानंतर या गोष्टी लक्षात लक्षात येतात. येतात. पण आपण भारतात राहतो, तर हे सगळं ज्ञान आपण लहानपणी घ्यायला पाहिजे. कारण हे ज्ञान घ्यायचं ना, याचा उपयोग जीवनामध्ये आपल्याला होत असतो नक्कीच. आणि जीवन आनंदानं जगताना याचं हे ज्ञान उपयोगी पडत असतं आपल्याला. आपण आपल्याच देशामध्ये आपल्या संस्कृतीला तेवढा मान देत नाही, बरोबर, बरोबर. जेवढा आपण परदेशात गेल्यावरती देतो. खरंय, खरंय. मला आठवतंय की पूर्वीच्या काळी आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा भगवद्गीतेचे श्लोकांची स्पर्धा असायची. हो. मग आम्हाला 12वा अध्याय, 15वा अध्याय. पण हल्ली तसं चित्र आपल्याला खूप कमी दिसतं शाळांमधनं. किंवा सुभाषितांची स्पर्धा असायची. हो. पण तसं आता परत चालू करायला हवं. नक्कीच. आणि जसे दिवस वाढताना जेवढं विज्ञान प्रगत होतंय, हो. आपण मोबाईल वापरतो, तंत्रज्ञान वापरतो, खरंय. तेव्हा ह्याची आठवण आपल्याला होते. आणि आता हे सोपं आहे, उपलब्ध आहे. लक्षात घ्या, भगवद्गीता ग्रंथापेक्षा तुम्ही कॉम्प्युटरवरती वाचू शकता अगदी तुमच्या. खरं. त्यामुळे एक अध्याय वाचायचा, समजून घ्यायचा आणि जीवनात तो आणायचा. कृती करणं हे महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे. आपलं काय झालंय, हे सगळं पोथ्या पुराणात राहिलंय. म्हणजे मी सांगतो की नवरात्रात आपण देवळात जाऊन देवीची पूजा करतो, हो. पण आपल्या घरामध्ये आपली आई असते, बहीण असते, कन्या असते, सून असते, मुलगी असते. या देवीचं आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. अगदी हे खरं. महत्त्वाचं आहे. पण आपल्याकडे हे सगळं पोथ्या पुराणातच राहिलं आणि उंबरठ्याच्या बाहेर आलेलं आलं नाही. नाही. चूक झाली. आपण कर्मकांडातच गुरफटून गेलो. कर्मकांडामागचं ते करताना त्याच्या मागचा कार्यकारण भाव समजून घ्यायला पाहिजे. आणि तसा जर घेतला ना, तर आनंद होतो ते काम करताना. नक्कीच खरं. नुसतं मूर्तीपूजेला महत्त्व न देता हो. आपण आपल्या घरच्या लोकांना सुद्धा तेवढंच महत्त्व द्यायला हवं. बरोबर, बरोबर.